हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। हल्ली तुम्ही कुठेही जावा, हॉटेल असू दे, एखादं छोटंसं शॉप असू दे, किराणा मालाचं दुकान असू दे, भाजीचं शॉप असू दे, मोठमोठे मॉल्स असू दे, डीमार्ट असू दे, कोणतंही शॉप असू दे, यू नेम इट, आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी दिसतात तुमच्यासमोर खाण्याच्या आठवा। आपल्यासमोर दिसतात भरपूर रंगीबेरंगी चॉकलेट्स, भरपूर रंगीबेरंगी जेलीज, भरपूर रंगीबेरंगी बबल गम्स, लॉलीपॉप्स, वेगवेगळ्या रंगाचे चिप्स, वेगवेगळ्या आकाराची चवीची बिस्किटं, वेगवेगळे केक्स, वेगवेगळे ड्रिंक्स म्हणजे फ्लेवर्ड सरबत असतात किंवा त्याचं जे कॉन्सन्ट्रेट असतं ते, अशा अनेक गोष्टी सतत आपल्यासमोर आणि आपल्या मुलांच्या समोर 24/7 इझिली अवेलेबल आहेत। आता आज याच्याबद्दल बोलायचं कारण असं की ओपीडीमध्ये सतत आता ऑटिस्टिक, ADHD, रेस्टलेस मुलं किंवा अटेन्शन स्पॅन 0 आहे, बोललेलं काहीच कळत नाहीये, आधी कळत होतं आता कळत नाहीये, अशा प्रकारची मुलं येण्याचं प्रमाण एकूणच सगळ्या कन्सल्टंटकडे वाढलेलं आहे। अनेक वेळा आमचे याच्याबद्दल डिस्कशन्स होतात आणि जेव्हा ट्रीटमेंट पार्ट हा डॉक्टरांकडे आल्यानंतर सुरू होतो, ट्रीटमेंट केव्हा सुरू होते, जेव्हा एखादी व्यक्ती पेशंट बनते, आजारी बनते। माझा कायमच हा प्रयत्न राहिलेला आहे की कोणती व्यक्ती आजाराकडे जाऊ नये, पेशंट बनण्याच्या प्रोसेसकडे जाऊ नये, त्याच्या आधीच ही प्रोसेस थांबवावी, म्हणून हे सगळं प्रबोधन चालू आहे किंवा हा सगळा खटाटोप चालू आहे। आता जेव्हा आपल्याभोवती इतक्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ सतत दिसत आहेत, सतत अवेलेबल होत आहेत आणि आपली आता कपॅसिटी सुद्धा अशी झाली आहे की आपण ते खरेदी करू शकतो, आपल्याला त्याच्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही, फायनान्शियली घेऊ शकतो का नाही, अशी सगळी परिस्थिती असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला खूप अट्रॅक्ट करतात, अगदी लहान मुलांना नाही आपल्याला सुद्धा अट्रॅक्ट करतात, ह्या गोष्टींचं खरं स्वरूप काय हे समजून घेण्याची। आता रंग हा निसर्गाने बनवलेला आहे आकर्षणासाठीच, अट्रॅक्शनसाठी। कोणताही तुम्ही फळ बघा, जेव्हा कच्च्या स्वरूपात असतं तेव्हा ते हिरवट रंगाचं असतं, म्हणजे फारसं काही झाडांमध्ये ते लपून गेलेलं असतं, फारसं काही आकर्षित करत नसतं। पण ते जेव्हा ते पिकतं, म्हणजे जशी स्ट्रॉबेरी आहे, आंबा आहे, कोणतंही तुम्ही फळ घ्या, त्याचा एक अतिशय आकर्षक असा चटकदार कलर बनतो की जो प्राण्यांना, पक्ष्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करतो। ते खावं म्हणून त्या रंगाचा झाडानं, निसर्गानं वापर केला असतो। आता जेव्हा निसर्गातले रंग आपण म्हणतो की जे नॅचरली आपल्याला भाज्यांमध्ये, फळांमध्ये, सगळ्यामध्ये दिसतात, तर हे रंग आपल्याला अँटीऑक्सिडंट्स देतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स देतात, मिनरल्स देतात, रादर ह्या सगळ्या कंटेंटमुळेच तो कलर त्याच्यामध्ये आलेला असतो। पण जेव्हा आपण आर्टिफिशियल कलर्सबद्दल बोलतो तेव्हा त्याचं स्वतःचं नावच सांगते की हा आर्टिफिशियल आहे, हा नॅचरल नाही आहे। आणि जेव्हा एखादी आर्टिफिशियल गोष्ट सतत शरीरामध्ये जाते तेव्हा ती एक स्लो पॉयझनिंग सारखी काम करते। आता आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या त्याचं आपण एक साधारण कंटेंट बघूया काय। एकतर ह्या सगळ्या 100% कार्बोहायड्रेट्स आहेत, म्हणजे शरीरामध्ये गेल्या की त्या इमिडिएट एनर्जी तुम्हाला अवेलेबल करून देतात, त्यामुळं छान वाटतं आणि मग छान वाटल्याची फिलिंग सतत यावी म्हणून ती गोष्ट सतत खावीशी वाटते, सतत विकत घ्यावीशी वाटते, सतत आपल्या जवळ असावी अशी वाटते। आता ह्या सगळ्या गोष्टींचं बेस मी तुम्हाला सांगितलं कार्बोहायड्रेट आहे, ज्याच्यामधल्या गोड गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 60% ही शुगर असते किंवा त्याच्यामध्ये ऑइल बेस असतो, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाम ऑइल असतं। त्यामुळे शुगर झालं, पाम ऑइल झालं, आर्टिफिशियल कलर झाले, अनेक प्रकारचे स्टेबिलायझर असतात, सोडियम बेन्झोएट सारखे, की जे फूड एन्हान्सर, म्हणजे आपल्या जिभेला त्याची चव खूप छान लागते। म्हणजे कधी तुम्ही विचार केला असेल की हॉटेलमधल्यासारखी भाजी आईने किती प्रयत्न केले तरी घरी का नाही बनत, कारण त्याच्यामध्ये ते फूड एन्हान्सर घातलेले नसतात, त्याच्यामध्ये ते फूड कलर्स घातलेले नसतात की जे तुम्हाला खूप स्टिम्युलेट करतात, जे तुम्हाला खूप छान वाटल्याची फिलिंग देतात। तर हे कॉम्बिनेशन काय बनतंय, तर शुगर, पाम तेल किंवा कोणत्याही प्रकारचं तेल, त्याच्यामध्ये हे आर्टिफिशियल कलर, अनेक प्रकारचे स्टेबिलायझर आणि प्लॅस्टिकमध्ये त्याचं रॅपिंग, किती हॉरिबल कॉम्बिनेशन बघा। हे लिटरली असं आहे की अ पॅक ऑफ पॉयझन, अ पॅक ऑफ स्लो पॉयझन। आपण आपल्या हार्ड अर्न मनी जी आहे त्याच्यातून आपण रोज आपल्या जे आपलं बाळ, आपले जीव की प्राण असतं त्या बाळाला ते पैसे देतो आणि ते विकत घेऊन रोज आपल्या बाळाला फीड करतो। आता ह्याच्यातले हे जे घटक आहेत, तर शुगर जे आहे ते ॲडिक्टिव्हच आहे, मी अनेक वेळा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे।
आर्टिफिशियल कलर्स जे आहेत ज्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे त्याच्यामध्ये जे ब्लू 1 आहे किंवा कार्माइन कलर आहे, जो रेड कलर आहे जो किड्यांपासून बनवला जातो, किंवा येल्लो 5, 6 हे जे कलर आहेत, तर हे सगळे कलर्स ऑन पेपर प्रूव्ह झालेले आहेत की हे मुलांमध्ये ऑटिझम किंवा नर्वस इरिटॅबिलिटी, सतत चिडचिड करणं किंवा कशातच मन न लागणं किंवा कसलंच कॉन्सन्ट्रेशन न होणं किंवा सामान्य बाळ, अगदी सुदृढ सामान्य बाळ आहे आणि त्याला सतत असं फीड केल्यामुळं त्याच्यामध्ये ऑटिझम डेव्हलप झालेलं आहे. बाळ जर ओरिजिनलच ऑटिस्टिक असेल तर त्याच्या ऑटिझमचं सिव्हिअरिटी वाढलेली आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या ऑन पेपर प्रूव्ह झालेल्या आहेत. हे आर्टिफिशियल कलर्स आपल्या मूड स्विंग्सपासून ते आपल्या एंडोक्राईन फंक्शन्सपासून ते DNA डॅमेजपर्यंत इतक्या डीप लेवलला काम करतात. आणि तरीही आपण फक्त आपल्या अज्ञानामुळं किंवा माझ्या बाळाला ते खाल्ल्यावर छान वाटतं किंवा माझं बाळ एक अर्धा तास ते खाल्ल्यावर शांत बसतं किंवा काहीतरी खातंय ना मग हे खाऊ दे म्हणून आपण ह्या गोष्टी आपल्या मुलांना फीड करतोय किंवा आपणही खातोय. तर जेव्हा मी अशा गोष्टी समजावून सांगत असते, काउन्सिलिंग चालू असतं ऑटिझमच्या पेशंटमध्ये किंवा ADHDच्या पेशंटमध्ये, तेव्हा अगदी सोपं उदाहरण सांगताना सांगतो की अनेक घरांमध्ये सकाळची पोळी संध्याकाळी वाढली तर म्हणतात की तू शिळी का वाढलीस, मला मी शिळं काही खात नाही. किंवा भाजी जर 2 दिवसापूर्वीची असेल आणि ती जर घेतली आणि त्याला जर वास आला तर आपण नाही असं म्हणत की सगळेजण थोडी थोडी घेऊन संपूया. आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये पॉयझन आहे किंवा त्याच्यामुळं काहीतरी आपल्याला शरीरावर, आरोग्यावर आपल्या वाईट इफेक्ट होणार. आपण असं करत नाही. पण मग 1-1, 1.5-1.5, 2-2 वर्ष एक्सपायरी डेट असणारी बिस्किटं तुम्हाला चालतात, 1-1 वर्ष एक्सपायरी डेट असणारे केक तुम्हाला चालतात, 3-3 वर्ष एक्सपायरी डेट असलेले कॅडबरी चॉकलेट्स तुम्हाला चालतात. मग 1 दिवसाची आणि अर्ध्या दिवसाची शिळी पोळी का तुम्हाला नाही चालत, शिळी भाकरी का तुम्हाला नाही चालत? कारण तुम्ही अगदी काय म्हणू शकतो आपण, स्ट्रॅटेजिकली तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. माहिती आहे तुम्हाला बाद आहे पण जाऊ दे, ती वेळ मारून नेतोय आपण. आणि असं करत करत आपण ह्या संपूर्ण जनरेशनला एक प्रकारचं मोबाईल ॲडिक्शन हा वेगळा प्रकार आहेच आणि पॅरेंटिंग हा वेगळा प्रकार आहेच. कारण आत्ता जो पॅरेंटिंगचा इश्यू चालू आहे त्याच्यावरही एक व्हिडिओ करणार आहे. पण मी मुलांच्या सिरीजमध्ये पॅरेंटिंगवर खूप डीप व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. कारण जो सध्या जो कॉमेडी शोमध्ये जो एक प्रकार झाला तो ॲड्रेस करण्याची गरज मला वाटली नाही. कारण मी तो आधी बनवलेला होता की असं पुढं काहीतरी होऊ शकतं आणि ते आता सगळीकडे होतं. तर कमिंग बॅक टू आर्टिफिशियल फूड कंटेंट, आपण आपल्या मुलांना कंटेंट न वाचता किंवा कसलाही विचार न करता जर तुम्ही हे कंटेंट देतच असाल आणि ते त्या मुलांना तुमच्या फीड करत असाल आणि तुमच्या मुलांसमोर तुम्ही हतबल असाल तर कोणीही काही करू शकत नाही. तर हे खूप सिरियस आहे कारण हे DNA लेवलपर्यंत काम करतंय आणि आपली जर पिढीच बर्बाद आपण केली तर आपलंही भविष्य अंधकारात आहे, आपल्या देशाचंही भविष्य अंधकारात आहे. त्यामुळं आपल्याला वाटतंय तितकं या सगळ्या गोष्टी सुपरफिशियल नाही आहेत. तुम्हाला जर तुमचा पैसा इन्व्हेस्टच करायचा आहे चांगल्या गोष्टीमध्ये तर मी सतत सांगते ऑर्गॅनिक फळं, भाज्या, धान्य ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. आणि कोणता निर्णय घ्यायचा, आता आपण आपल्याकडे जसं मराठीत म्हणतात की घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं आपलं काम आहे, पाणी प्यायचं का नाही हे घोडा ठरवेल. तसं नॅचरल रंग, नॅचरल छान छान फळं, भाज्या सिलेक्ट करून तुम्ही आरोग्याचा रंग छान खुलवणार आहे का आर्टिफिशियल कलर्सचा वापर करून तुमच्या आयुष्याचा, तुमच्या आरोग्याचा रंग उडवणार आहे हे तुमच्या हातात आहे. त्यामुळं प्रबोधन करणं, सतत सांगत राहणं हे काम आहे, हे मी करत राहणार. पण जे लोक हे समजून घेत नाही आहेत ते नक्कीच पुढची आणि येणाऱ्या अनेक पिढ्या नक्कीच खराब करतायत, ह्याच्यात काही शंका नाही. तर अतिशय डोळसपणे, सजगपणे आपण काय खातोय आणि आपण आपल्या बाळाला काय फीड करतो ह्याचा विचार करा, त्याप्रमाणे काळजी घ्या आणि सतर्क राहा. ठीक आहे. दिस वॉज ऑल अबाउट आर्टिफिशियल कलर आणि त्याचे साईड इफेक्ट्स. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.